वाजतायत बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करूयात। विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना 5 जून पर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आली। पुन्हा तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्यात आली। विशाल अग्रवाल शिवानी अग्रवाल यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी हे दोघेही आरोपी आहेत आणि आता विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, आता 5 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, काय अजून अपडेट्स आहे? नक्कीच आता जे ब्लड सॅम्पल बदलण्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल आहे या दोघांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। खरं तर युक्तिवादामध्ये वकील आहेत, बचाव पक्षाचे सरकारी वकील आहेत, त्यांनी काही गोष्टी म्हणल्या, सीसीटीव्ही असतील किंवा आणखीन काही पुरावे गोळा करण्यासाठी तपासाला आम्हाला वेळ लागत आहे अशी मागणी कोर्टामध्ये करण्यात आली होती। त्यामध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही असेल, घराची झडती असेल आणि यामध्ये सर्वात महत्वाचं जे रक्त बदलणारी जी टीम आहे, जी साखळी आहे, ती ब्रेक करण्यासाठी आणखीन तपासाची गरज असल्याचं कोर्टासमोर निदर्शनास आणून दिलं होतं। त्यानुसार कोर्टाने विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। प्रामुख्याने याच्यामध्ये जे ब्लड बदलणारी जी चेन आहे त्यांना पैसे कोणी दिले, ब्लड सॅम्पल कुठे गेले, त्यामध्ये नक्की किती लोक होते हे तपासण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर विशाल आणि शिवानी अग्रवालला 5 जून पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी हे दोघे आरोपी आहेत आणि आता त्यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या पोलीस कोठडीमध्ये कशा पद्धतीने चौकशी होते आणि आणखी काही धागेदोरे समोर येत आहेत का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।